ठाकरेंच्या शिवसेनेतील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मातोश्रीवरील बैठकीतून चंद्रकांत खैरेंना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अंबादास दानवेंसह मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली आणि मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे मराठवाड्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतायत। मराठवाड्यातील मतदारसंघाच्या आढावा बैठकीमधून चंद्रकांत खैरेंना डावललं गेलं अशी जोरदार चर्चा आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सचिन जिरेंकडून। सचिन, या बैठकीसाठी खैरेंना डावललं गेलं असं म्हटलं जाते, त्यांना बैठकीचं आमंत्रणच दिलं गेलं नाहीये का मुळात? हो, त्यांना बैठकीचं आमंत्रणच दिलं गेलं नव्हतं, त्यांना बोलावलं नव्हतं अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। ही मराठवाड्याची बैठक होती आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 मतदारसंघ आहे विधानसभेचे आणि त्या 9 मतदारसंघातले 7 मतदारसंघ जे शिवसेनेचे बालेकिल्ला समजले जात आहे, शिवसेना प्राबल्य आहे, त्यावरती ही चर्चा होती। त्यामध्ये मातोश्रीवर ही बैठक झाली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही सर्व बैठक पार पडली। यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व त्याचबरोबर या मतदारसंघातले इच्छुक पदाधिकारी, त्यामध्ये चंद्रकांत खैरे यांचे जवळचे असलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्याचबरोबर भाजपमधून आत्ताच आलेले शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले राजू शिंदे यांचा देखील समावेश होता आणि या सर्वांची या मातोश्रीवर बैठक झाली। मात्र या बैठकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे, त्यांना बोलावलं नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे पहिल्यांदाच अनेक दशकांपासून शिवसेने मराठवाड्यातल्या शिवसेने एक प्रमुख नाव असलेले चंद्रकांत खैरे यांना पहिल्यांदाच मातोश्रीच्या बैठकीमध्ये बोलावणं आलं नसल्यामुळे कुठेतरी त्यांना डावललं जात असल्याची चर्चा आता या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद सचिन दिलेल्या